नमस्कार मित्रांनो, एमपीसी स्मार्ट लर्निंगमध्ये सर्वांचे स्वागत करतो आणि तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट असे जीके एक टॉपिक आपण पूर्ण करत आहोत। तुम्हाला माहीतच असेल 150 पेक्षा जास्त टॉपिक्स आपल्याला जीके मध्ये पूर्ण करायचे आहे। त्यापैकी आपण या टॉपिकवर पोहोचलेलो आहोत, ज्या टॉपिकचं नाव आहे अर्थव्यवस्थेचे क्षेत्रे। अर्थव्यवस्थेचे क्षेत्रे यावर टीसीएस पॅटर्नने भरपूर सारे प्रश्न विचारलेले आहेत, त्याचा रेफरन्स घेऊन आपण ही सिरीज लक्षात घेतलेली आहे। खालीपैकी कोणत्या सेवांमधील व्यक्ती अर्थव्यवस्थेच्या तृतीय क्षेत्राशी संबंधित नाही? अर्थातच अर्थव्यवस्थेच्या क्षेत्राचे 3 प्रकार पडतात, एक म्हणजे प्राथमिक क्षेत्रे, दुसरं द्वितीय क्षेत्रे आणि तिसरं आहे तृतीय क्षेत्रे। मित्रांनो, चतुर्थांश क्षेत्रे असा तृतीय क्षेत्राचा एक उपप्रकार सुद्धा पडतो, मात्र आपल्याला 3च क्षेत्रांशी रिलेटेड प्रश्न विचारले जातात। एक आहे ऑप्शन मध्ये बघा धोबी आहे, सेकंड ऑप्शन आहे वस्त्र निर्माण कामगार, थर्ड ऑप्शन आहे चर्मकार आणि फोर्थ ऑप्शन आहे नाबिक अर्थात बार्बर। वॉशरमॅन, टेक्सटाईल वर्कर, कॉबलर आणि बार्बर असे 4 ऑप्शन येतात। 4 ऑप्शन पैकी प्रश्नाचं स्वरूप काय? खालीपैकी कोणत्या सेवांमधील या 4ही सेवा आहेत त्या सेवांमधील अर्थव्यवस्थेच्या तृतीय क्षेत्राशी संबंधित नसणारी सेवा कोणती आहे? आता लक्षात घ्या, धोबी आहे। धोबी जर म्हटलं तर फक्त सेवा देतो, आपले कपडे जे आहे ते धुवून प्रेस करून नंतर ज्यांचे कपडे आहेत त्यांच्या घरी ते पाठवून देतात, धोबीची सेवा झाली। देन थर्ड मध्ये जे आहेत कॉबलर म्हणजे चर्मकार, चप्पल तयार करणे नव्हे तर चप्पलाच्या संदर्भात त्याचे म्हणजेच डागडुजी करणे असल्यासारखं ते आहे चर्मकार। थर्ड आहे तर नाभिक, नाभिक म्हणजेच नाभी, जो केस कर्तन करतोय तो सुद्धा सेवा देतो। 1 मध्ये धोबी, 3 मध्ये चर्मकार आणि 4 मध्ये नाभिक, हे 3 जण सेवा देतात। मात्र सेकंड ऑप्शन मध्ये काय आहे? वस्त्र निर्माण कामगार म्हणजे टेक्सटाईल इंडस्ट्री मधला जो वर्कर आहे तो काय करत असतो? तर तो कच्चा माल जो कापूस असतो त्या कापसाला पिंजून थ्रेड तयार करतो आणि थ्रेड जे असतात म्हणजे धागे जे असतात त्या धाग्यापासून कापड तयार करण्याचं काम करतो, म्हणजे एक प्रकारे उत्पादन करतो। उत्पादन जिथे होत असते ते असते द्वितीय क्षेत्र, जिथे उत्पादन होत असते ते द्वितीय क्षेत्र असते, जिथे कच्च्या मालाचा वापर केला जातो ते प्राथमिक क्षेत्र असते आणि ज्या ठिकाणी फक्त सेवा दिल्या जातात ते तृतीय क्षेत्र असते। मित्रांनो, धोबी असेल, चर्मकार असेल आणि नाभिक असेल, हे 3ही सेवा देणाऱ्या व्यक्ती आहे ज्या तृतीय क्षेत्रामध्ये येतात। वस्त्र निर्माण कामगार मात्र प्रॉडक्ट तयार करतो, कपडा तयार करतो, म्हणून तो द्वितीय क्षेत्रामध्ये येतो। सो सेकंड ऑप्शन इज द राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, बिकॉज खालीपैकी कोणत्या सेवांमधील व्यक्ती अर्थव्यवस्थेच्या तृतीय क्षेत्राशी संबंधित नाही? हा मित्रांनो द्वितीय क्षेत्राशी संबंधित आहे, वस्त्र निर्माण कामगार। ओके, चला आपण सबमिट करूया। सबमिट केल्यानंतर आपल्या पुढे आन्सर राईट अँड ब्राईट आहे। आता आपण एक्सप्लेनेशन बॉक्समध्ये जाऊ। प्राथमिक क्षेत्र, मित्रांनो प्राथमिक क्षेत्रामध्ये इन्क्लूड असणाऱ्या जे काही व्यक्ती असेल तर त्या असतात कच्च्या मालाशी रिलेटेड, खास करून कृषीशी रिलेटेड, याला कृषी क्षेत्र सुद्धा असं म्हटलं जाते। म्हणजे जो कच्चा माल असतो, मग कुठल्याही प्रकारचा कच्चा माल असतो, कच्चा माल म्हणजेच काय? निसर्गतः आपण त्याचा वापर करून एखादं उत्पादन घेत असेल तर ते जाते प्राथमिक क्षेत्रामध्ये। फॉर एक्झाम्पल आपण लक्षात घेऊया, ऊस लागवड केली, ऊस लागवड केली तर ऊसासाठी पाणी लागतं, ऊसासाठी जमीन लागतं, ऊसासाठी हवा लागते, म्हणजे निसर्गतः सगळ्या बाबींची पूर्तता करूनच ऊसाची लागवड परिपूर्ण होते। ते झालं प्राथमिक क्षेत्र, कारण की तो कच्चा माल असतो। नंतर तो जो ऊसाची मुळी असेल ऊस असेल तो आपण घेतो आणि कुठे नेतो? कारखान्यात नेतो, ऊसाच्या कारखान्यात। ऊसाच्या कारखान्यात त्याच्यावर प्रोसेस होते आणि त्याच्यापासून साखर तयार होते, म्हणजे उत्पादन होते। उत्पादन झालं रे झालं की ते जातं द्वितीय क्षेत्रामध्ये। तृतीय क्षेत्र काय असतं? त्याच्यापासून ज्यावेळेस साखर उत्पादित होते ते शॉपकीपरपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणजे बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला वाहतुकीची गरज लागते, म्हणजे वाहतूक अर्थात परिवहन अर्थात ट्रान्सपोर्टेशन हा येतो सेवांमध्ये। म्हणजे काय? ऊसाची लागवड प्राथमिक क्षेत्र, साखर अथवा गूळ हे जातं द्वितीय क्षेत्रामध्ये इन्क्लूड होणारी बाब, आणि तिसरं असतं ते म्हणजे त्यासाठी लागणारी वाहतूक किंवा परिवहन ते जातं तृतीय क्षेत्रामध्ये। म्हणजे प्राथमिक क्षेत्र कच्च्या मालाशी रिलेटेड,
द्वितीय क्षेत्र हे उत्पादनाशी रिलेटेड आणि तृतीय क्षेत्रामध्ये मोडणाऱ्या सर्व बाबी या सेवांशी रिलेटेड असतात. म्हणून तुम्हाला प्राथमिक क्षेत्र समजलेलं असेल. सेकंड मध्ये द्वितीय क्षेत्र तुम्हाला आत्ताच मी सांगितलेलं आहे, जे टेक्सटाईल इंडस्ट्री असते त्या टेक्सटाईल इंडस्ट्री म्हणजेच कापड उत्पादन केंद्र असते, तिथे कापड उत्पादित केला जातो. म्हणजे थ्रेड जो धागा असतो त्याच्यावर म्हणजे त्याच्यापासून कापड तयार केला जातो आणि त्याच्या कापडापासून वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख असेल किंवा वस्त्र तयार केले जातात. सो वस्त्र निर्माण कामगार अर्थात टेक्सटाईल वर्कर हा द्वितीय क्षेत्रामध्ये येतो. आता तृतीय क्षेत्रामध्ये कोणकोणत्या सेवा इन्क्लूड आहेत ते आपण बघणार आहोत. तृतीय क्षेत्राला टर्टियरी सेक्टर असं म्हटलं जातं. बँकिंग एक सेवा आहे, आपल्याला दिली जाणारी एक सेवा आहे, आर्थिक सेवा आहे, ते तृतीय क्षेत्रामध्ये मोडतो मित्रांनो. विमा, इन्शुरन्स, जो इन्शुरन्स आहे तो सुद्धा आपला तृतीय क्षेत्रामध्ये मोडतो, कारण ती सेवा आहे. मी आताच सांगितलं तुम्हाला, वाहतूक किंवा परिवहन अर्थात ट्रान्सपोर्टेशन हे तृतीय क्षेत्रामध्ये मोडते, अर्थात ती सेवा आहे. त्याच्यानंतर संचार किंवा दळणवळण, कम्युनिकेशन, आपण जे फोन लावतो, आपण जे इंटरनेट यूज करतो, त्या सर्वच्या सर्व आपल्याला दिल्या जाणाऱ्या सेवा आहे आणि सेवा येतात मित्रांनो त्या कम्युनिकेशन अर्थात तृतीय क्षेत्रामध्ये. त्यानंतर आहे स्वास्थ्य, हेल्थकेअर सर्व्हिसेस. आपल्याला बऱ्याचशा हेल्थकेअर सर्व्हिसेस म्हणजे हॉस्पिटलच्या सेवा आपल्याला प्राप्त होतात. सो त्या सर्व स्वास्थ्याशी रिलेटेड सर्व सेवा ह्या म्हणजे तृतीय क्षेत्रामध्ये येतात. व्यापार असेल, व्यापार सुद्धा तृतीय क्षेत्रामध्ये येतो, कारण ती सुद्धा आपल्याला दिली जाणारी एक सेवाच आहे. त्यानंतर आहे संस्कृती. ओके, संस्कृती म्हणजे आपले जे कल्चर आहे, कल्चरमध्ये जे आपण वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव मनवतो, ते सर्वच्या सर्व सण उत्सव वगैरे एक प्रकारच्या आपल्या सामाजिक सेवा आहे, म्हणून त्या सुद्धा तृतीय क्षेत्रामध्ये येतात. त्यानंतर आहे मनोरंजन अर्थात सिनेमा अर्थात पिक्चर. आपण जेव्हा पिक्चर बघायला जातो तर आपली करमणूक होण्यासाठी आपल्याला दिली जाणारी ती काय आहे, सेवा आहे, म्हणून ती सुद्धा तृतीय क्षेत्रामध्ये जाते मित्रांनो. लोकसेवा तुम्हाला माहित असेल, संघसेवा किंवा लोकसेवा, पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच पब्लिकला दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा ह्या कशात जातात, तृतीय क्षेत्रामध्ये जातात. त्यानंतर आहे लोकप्रशासन. लोकप्रशासन म्हणजेच काय, आपल्याला आपल्यापर्यंत ज्या विविध अशा योजना मिळतात त्या योजना आपल्यासाठी कार्यान्वित असतात. सो सर्वच्या सर्व प्रशासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या ज्या सेवा आहे त्या योजनेच्या मार्फत असो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून असो, त्या सर्वच्या सर्व तृतीय क्षेत्रामध्ये मोडतात, कारण त्या काय आहे, सेवा आहे. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत धोबी, वॉशरमॅन. वॉशरमॅन म्हणजे धोबी काय करतो, एक आहे ते कोणाचे तरी कपडे त्याच्याकडे आणले जाते, तो ते धुतल्यानंतर तो सुकवल्यानंतर तो प्रेस करतो आणि ज्याचे त्याला नेऊन देतो, म्हणजे एक प्रकारची सेवा झाली. म्हणजे धोबी हे जे कॅरेक्टर आहे ते तृतीय क्षेत्रामध्ये मोडतं मित्रांनो. त्याच्यानंतर आहे चर्मकार. चर्मकारला कॉबलर असं म्हटलं जातं. म्हणजे हा काय करतो, चप्पल जे असेल, चप्पल तुटली असेल तर तयार करून देतो. तर हे सुद्धा सेवेमध्ये मोडते आणि हे जातं तृतीय क्षेत्रामध्ये. नाभिक, आताच सांगितलं जे ऑप्शनमध्ये आहे ते मी बोल्ड करून दिलं तुम्हाला. तो जो नाभिक आहे तो केस कर्तन करतो, म्हणजे केस आपले कापतो चांगल्या पद्धतीने, आणि ही एक सेवा आहे, म्हणून हे तृतीय क्षेत्रामध्ये जाते मित्रांनो. त्यानंतर येतं शिंपी. आता शिंपी म्हटलं तर थोडंसं कन्फ्युजनचा भाग आहे. आता एक लक्षात घ्या, कापूस आहे, कापूस शेतीमध्ये पिकवला जातो, म्हणजे कपासीची शेती झाली, अर्थातच ते झालं प्राथमिक क्षेत्र, अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रामध्ये ते प्राथमिक क्षेत्रामध्ये मोडतं. आणि तो जो कापूस आहे त्या कापसापासून थ्रेड बनवल्या जातं, म्हणजे उत्पादन केलं जातं, ते झालं द्वितीय क्षेत्रामध्ये. त्याच्यापासून कपडा तयार केला जातो, तेच सुद्धा झालं द्वितीय क्षेत्रामध्ये. मग शिंपी जो आहे, शिंपी काय करतो, कोणीतरी त्याच्याकडे तो कापड घेऊन येतो आणि तो शिवून देतो आणि मग तोच त्याला परत देतो, म्हणजे तो एक सेवा देतो. म्हणून शिंपी अर्थात टेलर सुद्धा प्राथमिक क्षेत्रामध्ये नसून द्वितीय क्षेत्रामध्ये नसून तो सेवा देतो, म्हणून तो तृतीय क्षेत्रामध्ये येतो. दूध विक्रेता, मिल्क सेलर सुद्धा एक सेवा देतो आपल्याला, म्हणून तो तृतीय क्षेत्रामध्ये आहे. पुजारी सुद्धा आपल्याला एक प्रकारे सेवाच देतो. एक ती जी आहे भक्तीच्या दृष्टिकोनातून, भावनिकतेच्या दृष्टिकोनातून हे एक सेवाच असते. सावकार सुद्धा आपल्याला एक सेवा देतो. कुठल्याही प्रकारचं तो उत्पादन करत नाही, कुठल्याही प्रकारचा तो कच्चा मालाचा वापर करत नाही, म्हणजेच तो सेवा देतो. सो जो सावकार आहे, ज्याला मनी लेंडर असं म्हटलं जाते, तो येतो तृतीय क्षेत्रामध्ये. त्यानंतर येतं अंतराळवीर. अंतराळवीर सुद्धा एक प्रकारे आपल्याला सेवा देत असतो. आपल्या भारत देशासाठीच नव्हे तर आपल्या देशासाठी तो कार्य करतो. वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून काहीतरी नवीन शोधून काहीतरी आपल्याला
हे करतोय. सो अंतराळवीर सुद्धा तृतीय क्षेत्रामध्ये येतो. कॉल सेंटरचे कामगार, आता तुम्हाला माहित असेल इंटरनॅशनल कॉल सेंटर असते किंवा डोमेस्टिक कॉल सेंटर असते, त्यामधले जे कामगार असतात ते फक्त सेवा देत असतात. ओके, सो तृतीय क्षेत्रामध्ये पर्यटन मीन्स टुरिझम हे सुद्धा तृतीय क्षेत्रामध्ये येतं मित्रांनो. दुकानदार असेल, ओके, दुकानदार म्हणा की किरकोळ विक्रेता म्हणा, ज्याला शॉपकीपर म्हणू शकतो किंवा आपण रिटेलर म्हणू शकतो, ते फक्त आपल्याला सेवा देतात म्हणून ते तृतीय क्षेत्रामध्ये येतात. त्यानंतर येतो लेखापाल, अकाउंटंट. अकाउंटंट जो आहे, जो अकाउंटंट असतो, जो म्हणजे डेबिट क्रेडिटचे कामं करतो, सो हा सुद्धा तृतीय क्षेत्रामध्ये येतो मित्रांनो. ओके, हा सुद्धा एक सेवा देतो. त्याच्यानंतर बेबी सिटिंग म्हणजेच पालक. बेबी सिटिंग म्हणजे काय होते ते लक्षात घ्या. पालक बाहेर असताना मुलांची किंवा मुलांची काळजी घेणे. आता एखाद्या व्यक्तीचे, एखाद्या छोट्या मुलाचे पालक फॉरेनमध्ये असेल किंवा नसेल, तर त्याचं पालकत्व स्वीकार केलं जातं. सो ते जे पालकत्व आहे त्याला बेबी सिटिंग असं म्हटलं जाते आणि ते सुद्धा कशात जाते तर तृतीय क्षेत्रामध्ये जाते. ओके, येस. हॉटेलिंग अर्थात हॉटेल रेस्टॉरंट असेल, हे सुद्धा एक सेवा आहे म्हणून हॉटेल सुद्धा तृतीय क्षेत्रामध्ये मोडते मित्रांनो. त्यानंतर येतं कायदेशीर सेवा, लीगल सर्व्हिसेस बऱ्याच सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतात, त्या एक प्रकारे सेवा आहे म्हणून त्या सुद्धा तृतीय क्षेत्रामध्येच जातात. प्रत्येकच एकूण एक मी तुम्हाला तृतीय क्षेत्रामध्ये इन्क्लूड असणारी बाब सांगितलेली आहे जे की सेवा देत असते. आता चुकायला नको. येस, आता एक प्रकार आहे मित्रांनो, याच तृतीय क्षेत्रामधून एक उपप्रकार निघतो, त्याला कोणकोणत्या परीक्षेमध्ये चतुर्थांश क्षेत्र सुद्धा येत असते, कोणते येत नाही, त्याला क्वांटरनरी सेक्टर सुद्धा म्हटलं जाते. त्याबद्दल आपण नंतर माहिती घेऊया. ओके, चला कंटिन्यू करतो. देन सेकंड क्वेश्चन मध्ये काय आहे, खालीलपैकी कोणत्या सेवांमधील व्यक्ती अर्थव्यवस्थेच्या तृतीय क्षेत्राशी संबंधित नाही. सेम टू सेम क्वेश्चन आहे, परंतु त्या क्वेश्चन्स मध्ये असणारे जे ऑप्शन आहे ते वेगवेगळे आहे. फर्स्ट ऑप्शन मध्ये येतं दुग्ध विक्रेता, सेकंड ऑप्शन आहे सिंपी, थर्ड ऑप्शन आहे किरकोळ विक्रेता आणि फोर्थ ऑप्शन आहे कुंभार. क्षणभरामध्ये तुम्हाला समजलं पाहिजे की खालीपैकी कोणत्या सेवांमधील व्यक्ती अर्थव्यवस्थेच्या तृतीय क्षेत्राशी संबंधित नाही. तृतीय क्षेत्रामध्ये सेवा देणाऱ्या व्यक्तीचा इन्क्लूड होत असते. दूध विक्रेता हा सेवा देतो मित्रांनो. त्याच्यानंतर सिंपी हा फक्त आणि फक्त सेवा देतो. त्याच्यानंतर हा किरकोळ विक्रेता किंवा शॉपकीपर किंवा रिटेलर हा फक्त सेवा देतो. म्हणून दूध विक्रेता, सिंपी आणि किरकोळ विक्रेता हे तिघच जण सेवा देतात म्हणून तृतीय क्षेत्रामध्ये जात असतात. आणि याच्यामध्ये जो कुंभार आहे हे राईट आन्सर येते, कारण की काय विचारलेलं आहे, तृतीय क्षेत्राशी संबंधित नसणारं कॅरेक्टर कोणतं. यामध्ये कुंभार जो आहे, ज्याला पॉटर असं म्हटलं जाते, तो जो कुंभार आहे, कुंभार काय करतो, कच्चा माल घेतो, माती घेतो, मिट्टी लेता है वो, मग ते जे मिट्टी त्या मातीपासून काय करतो तर वेगवेगळ्या प्रकारची भांडी तयार करतो, मातीची भांडी तयार करतो. सो त्याला म्हटलं जाते कुंभार. म्हणजे तो एक प्रकारे प्रॉडक्ट तयार करतो, उत्पादन तयार करतो, म्हणून कुंभार हा द्वितीय क्षेत्रामध्ये मोडतो. यस, सो हा द्वितीय क्षेत्रामध्ये आहे म्हणूनच आन्सर आहे, कारण अर्थव्यवस्थेच्या तृतीय क्षेत्राशी रिलेटेड नसणारं कॅरेक्टर कोणतं असं विचारण्यात आलेलं आहे. सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सबमिट करूया मित्रांनो. या ठिकाणी जे आपण कुंभार आन्सर दिलं अतिशय ब्राईट आन्सर निघालेला आहे. आता एक्सप्लेनेशन बॉक्समध्ये आपण लक्षात घेऊया. मी तुम्हाला सर्वप्रथम सांगितलेलं आहे प्राथमिक क्षेत्रामध्ये कच्च्या मालाशी शेतीशी रिलेटेड सर्व बाबींचा समावेश होत असते. सेकंड द्वितीय क्षेत्राच्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जिथे उत्पादन होत असते, प्रॉडक्ट तयार होते त्या सर्व बाबी द्वितीय क्षेत्रामध्ये मोडतात, जसं की आपण कुंभार घेतलेला आहे. त्यानंतर तृतीय क्षेत्रामध्ये समाविष्ट असणाऱ्या मित्रांनो मी तुम्हाला सर्वच बाबी सांगितलेल्या आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी ऑप्शनमध्ये असणाऱ्या सांगतो की सिंपी हा फक्त सेवा देतो मित्रांनो, म्हणून तो तृतीय क्षेत्रामध्ये जातो. दुग्ध विक्रेता मीन्स मिल्क सेलर हा सुद्धा तृतीय क्षेत्रामध्ये जातो, कारण तो सेवा देतो. आणि किरकोळ विक्रेता असो किंवा दुकानदार असो, म्हणजे शॉपकीपर असो किंवा रिटेलर असो, हे सुद्धा ग्राहकांना सेवा देत असतात, म्हणून ते सुद्धा तृतीय क्षेत्रामध्येच जातात. ओके, सो सिंपी असेल, दुग्ध विक्रेता असेल किंवा किरकोळ विक्रेता किंवा दुकानदार असेल, रिटेलर असेल किंवा शॉपकीपर असेल, हे तिघेच जण तृतीय क्षेत्रामध्ये मोडतात, कारण ते सेवा देतात. फक्त आणि फक्त कुंभार जो पॉटर आहे तो मातीपासून मडकी तयार करतो, अर्थात भांडी तयार करतो मातीची, म्हणून तो द्वितीय क्षेत्रामध्ये येतो, कारण तो उत्पादन तयार करतो. म्हणून ऑप्शन ते आहे. नेक्स्ट क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्ती अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक क्षेत्राशी संबंधित नाही. ओके, यस, फर्स्ट ऑप्शन आहे माळी, सेकंड ऑप्शन आहे शेतकरी, थर्ड ऑप्शन आहे शिकारी आणि फोर्थ ऑप्शन आहे सावकार. या ठिकाणी
जो फर्स्ट ऑप्शन आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्ती अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक क्षेत्राशी संबंधित नाही. आता यामध्ये 3 असणारे प्राथमिक क्षेत्राशी संबंधित असेल आणि एक ते प्राथमिक क्षेत्राशी संबंधित नसून एक तर द्वितीयक असेल नाही तर तृतीयक असेल. आपण बघूया. माडी काय आहे? गार्डनर, म्हणजे ज्याला बागवान असं म्हटलं जाते. तो जो बागवान आहे, गार्डनर आहे, त्याचा प्रत्यक्ष संबंध हा कृषी क्षेत्राशी येते, म्हणून हा जो आहे प्राथमिक क्षेत्रामध्ये येणार आहे. सेकंड जे आहे शेतकरी म्हणजे फार्मर. शेती मित्रांनो डायरेक्टली कच्च्या मालाशी रिलेटेड आहे, निसर्गावर डिपेंड करते, निसर्गातल्या प्रत्येक बाबीचा यूज त्याच्यामध्ये होते. सो शेतकरी आणि शेती हे येतं प्राथमिक क्षेत्रामध्ये. देन आहे शिकारी, हंटर कुठल्याही प्रकारचं उत्पादन करत नाही. हंटर हा कुठल्याही प्रकारची सेवा देत नाही, फक्त तो शिकार करतो, म्हणून तो शिकारी जो आहे तो प्राथमिक क्षेत्रामध्ये येतो. ओके. आणि जो सावकार आहे, म्हणजे माडी प्राथमिक क्षेत्रामध्ये, शेतकरी प्राथमिक क्षेत्रामध्ये आणि शिकारी सुद्धा अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक क्षेत्रामध्येच येतो. आणि सावकार जो आहे, जो मनी लेंडर आहे, प्रसंगी आपल्याला अडचण आल्यास, आर्थिक अडचण आल्यास, आपली आर्थिक अडचण भागवण्यासाठी तो आपल्याला कर्ज रूपाने पैसा देत असतो, म्हणून तो एक प्रकारे सेवा देतो आणि म्हणून हा तृतीय क्षेत्रामध्ये जातो. हे तिघ जण जे आहे ते प्राथमिक क्षेत्राशी रिलेटेड आहे, अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक क्षेत्रामध्ये इन्क्लूड होतात. सावकार हा अर्थव्यवस्थेच्या तृतीय क्षेत्रामध्ये इन्क्लूड होतो कारण तो सेवा देतो. ऑप्शन 4 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. यस, राईट आहे मित्रांनो. तुम्हाला नेहमीच सांगितलेलं आहे की प्राथमिक क्षेत्रामध्ये ज्या निसर्गतः बाबींचा यूज होत असते, म्हणजे साधं रोपटं जरी घेतलं तर त्याला पाण्याची आवश्यकता असते, त्याला हवेची आवश्यकता असते, त्याला मातीची आवश्यकता असते, म्हणजे निसर्गतः ज्या बाबींचा वापर होतो तो कच्चा माल असतो एक प्रकारे. सो प्राथमिक क्षेत्रामध्ये काय येतं तर जिथे उत्पादन होत नाही, ज्या ठिकाणी सेवा दिल्या जात नाही, ते प्राथमिक क्षेत्रामध्ये येतात. माडी जो आहे तो बागवान असतो, गार्डनर असतो, म्हणजे तो प्राथमिक क्षेत्रामध्ये येतो. मधमाशाचे जे पालन आहे, मधुमक्खीचे पालन आहे, ते सुद्धा प्राथमिक क्षेत्रामध्ये येते. शेती अर्थात कृषी अर्थात ॲग्रिकल्चर अर्थात शेतकरी अर्थात फार्मर हा येतो प्राथमिक क्षेत्रामध्ये. मत्स्यपालन मीन्स फिशिंग असेल किंवा फिशर असेल, मच्छी पकडणारा असेल किंवा मत्स्यपालन असेल, हा येतो प्राथमिक क्षेत्रामध्ये. मच्छीमार सुद्धा आपण घेतलेला आहे. पशुपालन जो आहे, पशुपालन जे आहे ते सुद्धा प्राथमिक क्षेत्रामध्ये. वनीकरण खूप महत्त्वाचं आहे. फॉरेस्ट्री सुद्धा प्राथमिक क्षेत्रामध्ये येते. हा परीक्षेमध्ये भरपूरदा विचारला जाणारा प्रश्न आहे. खाणकाम जे मायनिंग आहे, तुम्ही बघत असाल की वेगवेगळ्या प्रकारच्या खाणी असतात. एक प्रकारे लोखंडाची खाण असेल, कोळशाची खाण असेल, बॉक्साईटची खाण असेल किंवा जे घरासाठी लागणारे जे चिरे असतात त्याची खाण असेल, तर ते एक प्रकारे कच्चा माल असते, म्हणून खाणकाम हे कशामध्ये जाते तर प्राथमिक क्षेत्रामध्ये जाते. त्याच्यानंतर उत्खनन म्हणजे स्क्वॅरिंग, हे सुद्धा प्राथमिक क्षेत्रामध्ये जाते. त्यानंतर येतं वेगवेगळ्या प्रकारचे पालन आहे, कुक्कुटपालन आहे, वराह पालन आहे, शेळी पालन आहे, ते सर्वच्या सर्व प्राथमिक क्षेत्रामध्ये मोडल्या जाणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या बाबी आहे. त्यानंतर आहे धानच्या संदर्भात तुम्हाला सांगतो की धान शेती म्हणजे आपण जे तांदूळ असते, तांदूळ कशाला म्हणता आणि धान कशाला म्हणता. धान जे असते ना त्याच्यावर टर्फल असते. भात शेतीमध्ये म्हणजे धान शेतीमध्ये तो धान आपण काढतो तो असतो प्राथमिक क्षेत्रामध्ये. त्याच्यापासून जो तांदूळ तयार करतो म्हणजे तो गिरणीमध्ये टाकून मग त्याचा टर्फल आपण उडवतो आणि त्याच्यापासून तांदूळ तयार करतो, म्हणजे तो तांदूळ जो आहे तो उत्पादित झाला. तांदूळ हा द्वितीय क्षेत्रामध्ये येतो. ओके. धान हा प्राथमिक क्षेत्रामध्ये येतो. ऊस उत्पादन प्राथमिक क्षेत्रामध्ये. साखर आणि गुड मात्र द्वितीय क्षेत्रामध्ये कारण ते प्रॉडक्ट झालं. थर्ड आहे शिकार म्हणा किंवा शिकारी म्हणा मित्रांनो, तो प्राथमिक क्षेत्रामध्ये येणार आहे. हंटिंग किंवा हंटर. जहाज बांधणी म्हणजे शिप बिल्डिंग जे आहे, माझगाव डॉक मुंबई या ठिकाणी जहाज बांधणी केंद्र आहे. त्या ठिकाणी जहाज जे तयार केले जाते ते प्राथमिक क्षेत्राशी रिलेटेड आहे कारण त्यासाठी लागणारं लाकूड हे कुठून मिळतं तर शेतीमधून मिळतं किंवा वनीकरणातून मिळतं. ओके. सो हे सुद्धा काय प्राथमिक क्षेत्रामध्ये मोडली जाणारी बाब आहे. द्वितीय क्षेत्राच्या संदर्भात तुम्हाला याआधीच मी माहिती दिली की जिथे प्रॉडक्ट तयार होते ते द्वितीय क्षेत्रामध्ये इन्क्लूड होत असतात. तृतीय क्षेत्रामध्ये आपण फक्त याचा विचार करू कारण की हे सगळे आपण ऑलरेडीच लक्ष घेतलेले आहे. याच्यामध्ये ऑप्शनमध्ये काय होतं तर ऑप्शनमध्ये होतं मनी लेंडर.
सावकार होता. सावकार काय करतो, आपल्याला ज्यावेळेस अडचण पडते त्यावेळेस आपण त्या सावकाराकडे जातो. मग तो आपली अडचण भागवण्यासाठी आपल्याला काही पर्सेंटेजवर पैसे देतो. मग ते पैसे आपल्याला प्राप्त होते, त्याने जणू काही आपल्याला एक सेवाच दिलेली असते. म्हणून सेवाधारी आहे हा. म्हणून सावकार अर्थात मनी लेंडर हा सेवा देतो, म्हणून तृतीय क्षेत्रामध्ये जातो. राईट आहे मित्रांनो. येस, चला कंटिन्यू करूया. चौथा प्रश्न बघा, भारतातील सेवा क्षेत्रात हे समाविष्ट आहे. काय काय समाविष्ट आहे ते लक्षात घेऊया. ओके, यस, ओके, हां, भारतातील सेवा क्षेत्रामध्ये हे समाविष्ट आहे. सेवा क्षेत्रामध्ये समाविष्ट असणाऱ्या बाबी आपल्याला शोधायला लावलेल्या आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच 1, 2, 3, 4 जे विधानं देण्यात आलेले आहेत, विधान स्वरूपात जे देण्यात आलेलं आहे त्याच्यापैकी काही हे प्राथमिकमध्ये जाईल, काही द्वितीयमध्ये जाईल आणि आपल्याला शोधायचे आहे सेवा क्षेत्रातले. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, हे जे खाणकाम आहे, मायनिंग जे आहे ते प्राथमिक क्षेत्रामध्ये येते. त्याच्यानंतर उत्खनन सुद्धा प्राथमिक क्षेत्रामध्ये येते, कारण हे काय आहे, एक प्रकारे कच्च्या मालाशी रिलेटेड आहे. ओके, देन वाहतूक आणि दळणवळण म्हणजे कम्युनिकेशन आणि ट्रान्सपोर्टेशन ह्या दोन्ही बाबी सेवा देणाऱ्या आहे, म्हणून हे सेवेमध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर हॉटेल जे आहे मित्रांनो, हॉटेल किंवा रेस्टॉरंट एक प्रकारे सेवा देत असते टुरिस्ट लोकांना किंवा जे जेवण करायला जातात त्यांना, म्हणून हे सुद्धा काय येतं तर सेवामध्ये येतं. तृतीयकमध्ये येतं. तृतीयक हे सुद्धा तृतीयकमध्ये येतं, हे म्हणजे प्राथमिकमध्ये येतं. त्याच्यानंतर वनीकरण म्हणजे फॉरेस्ट्री, वनीकरण डिपार्टमेंट तुम्हाला माहीत असेल. ओके, सो जे फॉरेस्ट्री आहे ते पूर्णतः कृषी क्षेत्राशी रिलेटेड येतं, म्हणून हे येतं प्राथमिकमध्ये. ओके, आणि मत्स्य व्यवसाय सुद्धा येतं प्राथमिकच मध्ये. म्हणजेच बघितलं तर हे प्राथमिकमध्ये येतं, म्हणून आपण विचार करणार नाही. वाहतूक, दळणवळण, हॉटेल ह्या ज्या आहेत त्या तिन्ही सेवा आहे, म्हणून भारतातील सेवा क्षेत्रात समाविष्ट असणाऱ्या या 4 पैकी बाबी येतात 2 आणि 3. म्हणून ऑप्शनमध्ये 2 आणि 3 आहे फर्स्ट ऑप्शन. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. लक्षात आलं. जेव्हापर्यंत तुम्हाला त्याचं ॲनालिसिस करता येणार नाही तेव्हापर्यंत तुम्हाला समजणारच नाही अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रामध्ये प्राथमिक क्षेत्रामध्ये कोणत्या बाबी मोडतात, द्वितीयकमध्ये कोणत्या इन्क्लूड होतात आणि तृतीयकमध्ये कोणत्या इन्क्लूड होतात. ओके, सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस, चला सबमिट करूया. राईट अँड ब्राईटेस्ट आन्सर आहे मित्रांनो. आता प्राथमिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या ज्या काही बाबी आहे त्या ऑलरेडीच आपण लक्षात घेतलेल्या आहे, परंतु ऑप्शनमध्ये आपल्याला काय दिलेलं होतं, मत्स्यपालन. ओके, मत्स्यपालन नव्हतं, याच्यामध्ये फॉरेस्ट्री होतं. वनीकरण हे प्राथमिक क्षेत्रामध्ये जात असते. त्याच्यानंतर खाणकाम, मायनिंग, कुठलीही खाण असो, सोन्याची का खाण असे ना, लोखंडाची का खाण असे ना, बॉक्साईटचं खाण असू द्या किंवा एखाद्या दगडाची खाण असू द्या किंवा चिऱ्याची खाण असू द्या, त्या सगळ्या खाणी म्हणजे खाणकाम हे जातं प्राथमिक क्षेत्रामध्ये. त्याच्यानंतर उत्खनन केलं जाते, बऱ्याचशा वेळेस उत्खनन केलं जाते. इतिहासाचा अमूल्य ठेवा शोधण्यासाठी उत्खनन केलं जाते आणि ज्यावेळेस उत्खनन केल्या जाते ती असते प्राथमिक क्षेत्रामध्ये इन्क्लूड होणारी बाब. ओके, चला. देन आहे द्वितीय क्षेत्रासंदर्भात एकही तिथे ऑप्शन आलेलं नव्हतं, डायरेक्टली तृतीय क्षेत्रामध्ये आलेले होते ऑप्शन. त्याच्यामध्ये आपण परिवहन अर्थात वाहतूक जे ट्रान्सपोर्टेशन आहे या जागेवरून त्या जागेवर नेऊन देण्यासाठीची सेवा आहे, म्हणून ते येतं मित्रांनो तृतीय क्षेत्रामध्ये. त्याच्यानंतर संचार आणि दळणवळण आहे. संचार आणि दळणवळण म्हणजे कम्युनिकेशन. आता जे आपण 4G 5G जे वापरतो ते एक प्रकारे काय आहे तर दळणवळण सेवाच आहे, संचार सेवा आहे. वेगवेगळ्या प्रकारची इंटरनेट सेवा देणाऱ्या वेगवेगळ्या कंपनीज आहेत त्या सुद्धा येतात संचारमध्ये, म्हणून हे काय आहे सेवा आहे, म्हणून तृतीय क्षेत्रामध्ये मोडते मित्रांनो. ओके, चला. त्याच्यानंतर आपण घेतलेलं होतं हॉटेल ही आपल्याला दिली जाणारी एक सेवाच आहे, म्हणून ती सुद्धा तृतीय क्षेत्रामध्येच मोडते. ओके, कंटिन्यू. 5वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आपण बघत आहोत. खालीलपैकी कोणत्या बाबी अर्थव्यवस्थेच्या द्वितीय क्षेत्राशी संबंधित नाही. बरोबर लक्षात घ्या. या ठिकाणी जर लक्ष घेतलं तर द्वितीयक क्षेत्राशी संबंधित नसणाऱ्या बाबी शोधायला सांगितलेल्या आहे. ओके, संबंधित नसणाऱ्या. पहिले आहे विद्युत म्हणजेच इलेक्ट्रिसिटी, सेकंड येतं ऑटोमोबाईल प्रोडक्शन, थर्ड येतं फॉरेस्ट्री आणि फोर्थ आहे साखर उत्पादन अर्थात शुगर प्रोडक्शन. यामध्ये जर लक्ष घेतलं तर इलेक्ट्रिसिटी आहे. इलेक्ट्रिसिटीमध्ये आपल्याला एक प्रकारे प्रॉडक्ट होते, ज्यावेळेस वॉटर असते किंवा कोल असते तर त्यापासून आपण इलेक्ट्रिसिटी तयार करतो, म्हणजे हे झालं द्वितीयक क्षेत्रामध्ये मोडली जाणारी बाब. त्याच्यानंतर आहे ऑटोमोबाईल उत्पादन मीन्स ऑटोमोबाईल प्रोडक्शन. ऑटोमोबाईलचे प्रोडक्शन असते तर तुम्हाला माहीत असेल की एक गाडी बनवण्यासाठी त्या गाडीमध्ये इलेक्ट्रिसिटीचे सुद्धा पार्ट्स असतात. वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट्स वेगवेगळ्या कंपनीमधून
एकत्रित करून त्याला असेंबल करून ती गाडी तयार केल्या जाते. म्हणजे कार उत्पादन असेल, बाईक उत्पादन असेल, सायकल उत्पादन असेल, ते सगळेच्या सगळे उत्पादनं येतात ऑटोमोबाईल उत्पादनामध्ये. म्हणजे इथे सुद्धा उत्पादन केले जाते म्हणून हे सुद्धा येते द्वितीयक क्षेत्रामध्ये. त्याच्यानंतर आहे वनीकरण. वनीकरण मित्रांनो हे सरळ सरळ प्राथमिक क्षेत्रामध्ये येते. ओके, कारण की ते सरळच कृषी क्षेत्राशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर आहे साखर उत्पादन. साखर उत्पादन तुम्हाला माहित असेल ऊसाची लागवड होतात, ऊसाची शेती हे प्राथमिक क्षेत्रामध्ये येते. त्यापासून जो तो ऊसाच्या म्हणजे साखर कारखान्यामध्ये नेला जातो, त्यापासून साखर किंवा गुळ तयार केला जाते, म्हणजे ते द्वितीय क्षेत्रामध्ये येते कारण प्रॉडक्ट तयार होते. या ठिकाणी साखर उत्पादन आहे, अर्थातच साखर कारखान्यामध्ये साखर उत्पादित केले जाते, गुळ उत्पादित केले जाते म्हणून हे येतं द्वितीयक क्षेत्रामध्ये. द्वितीयक क्षेत्रामध्ये येते म्हणून हे झालं उत्पन्न देणारं क्षेत्र. म्हणूनच सांगतो मित्रांनो, हे येतं द्वितीय क्षेत्रामध्ये, हे येतं प्रथम क्षेत्रामध्ये, हे येतं द्वितीय क्षेत्रामध्ये आणि हे सुद्धा येतं द्वितीय क्षेत्रामध्ये. म्हणूनच आन्सर असं येणार आहे खालीपैकी कोणत्या बाबी अर्थव्यवस्थेच्या द्वितीय क्षेत्राशी संबंधित नाही, तर वनीकरण ही जी बाब आहे अर्थव्यवस्थेच्या द्वितीय क्षेत्राशी संबंधित नसून तर ती प्राथमिक क्षेत्राशी संबंधित आहे. सो थर्ड ऑप्शन इज द राइट एंड ब्राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस, थर्ड ऑप्शन इज द राइट एंड ब्राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सबमिट करूया. सबमिट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्पष्टतः देण्यात आलेलं आहे वनीकरण अर्थात फॉरेस्ट्री हे कच्च्या मालाशी नव्हे तर जंगलाशी रिलेटेड आहे. म्हणून जंगल हा एक कृषीचाच भाग आहे, तो निसर्गावर डिपेंड करतो. म्हणून वनीकरण हे प्राथमिक क्षेत्रामध्ये मोडली जाणारी बाब आहे. त्याच्यानंतर आहे अर्थव्यवस्थेचे द्वितीय क्षेत्र. द्वितीय क्षेत्रामध्ये आपण लक्ष घेतलं ऑप्शननुसार इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी तुम्हाला माहित असेल वॉटर यूज करून टर्बाईनद्वारा इलेक्ट्रिसिटी निर्माण केली जाते, किंवा सूर्यकिरणांद्वारा सोलर इलेक्ट्रिसिटी निर्माण केली जाते, किंवा कोळशावरून इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते. सूर्यकिरणाचा वापर असेल, कोळशांचा वापर असेल किंवा पाण्याचा वापर असेल, ते प्राथमिक क्षेत्रामध्ये येतं. मात्र त्याच्यापासून प्रॉडक्ट तयार केलं जातं ते म्हणजे इलेक्ट्रिसिटी. म्हणून इलेक्ट्रिसिटी हे कशामध्ये जाते तर द्वितीयक क्षेत्रामध्ये जाते. त्यानंतर आहे साखर. साखर म्हणा किंवा गुळ म्हणा, तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस ऊसाची लागवड केली जाते त्याला शेती असं म्हटलं जाणार. ऊसाची शेती ते प्राथमिक क्षेत्रामध्ये जाणार. ते जे आहे ऊसाच्या मुळी घेऊन ट्रकमध्ये भरून आपण ते साखर कारखान्यामध्ये नेतो आणि तिथे त्या ऊसापासून साखर तयार केली जाते किंवा गोड तयार केला जाते. म्हणून हे झालं उत्पादन, म्हणून हे झालं द्वितीय क्षेत्रामध्ये मोडलं जाणारे बाब. त्याच्यानंतर आहे ऑटोमोबाईल. ऑटोमोबाईल प्रोडक्शन. ऑटोमोबाईल प्रोडक्शन म्हणजेच काय, कार उत्पादन किंवा व्हेकल्स उत्पादन. वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांचा उत्पादन केल्या जाते, ते येतं द्वितीयक क्षेत्रामध्ये कारण ते उत्पादन आहे, प्रॉडक्ट तयार केलं जातं मित्रा, म्हणून ते येतं द्वितीयक क्षेत्रामध्ये. आणि बस एवढंच आहे. त्याच्यानंतर येतं तृतीय क्षेत्र आणि एक येतं चतुर्थांश क्षेत्र. आता चतुर्थांश क्षेत्राबद्दल थोडीफार शेवटी माहिती देतो. काय असतं, तृतीय क्षेत्राचाच एक उपभाग म्हणून चतुर्थांश क्षेत्र किंवा चतुर्थक क्षेत्राचं म्हटलं जातं. त्याला इंग्लिशमध्ये क्वांटरनरी सेक्टर असं म्हटलं जातं. बघा, संशोधन आणि विकास म्हणजे R&D सेंटर, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, हे जातं चतुर्थक क्षेत्रामध्ये. लक्षात घ्या, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेक्टर बऱ्याचशा कंपनीमध्ये असते. तिथं जे शोध लावले जाते ते सर्व शोध R&D सेक्टरमध्ये लावले जातात. ते R&D सेक्टर मित्रांनो ना उत्पादन देत, ना सेवा देत, ना ते प्राथमिक क्षेत्राशी रिलेटेड आहे. म्हणून ते चतुर्थांश क्षेत्रामध्ये म्हणजे चतुर्थक क्षेत्रामध्ये मोडले जाते. त्याच्यानंतर आहे माहिती तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. संचार आणि दळणवळण वेगळं, परंतु इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. पुणे या ठिकाणी जा, हिंजवडी या ठिकाणी जर गेल्यानंतर वेगवेगळे टेक्नॉलॉजिकल पार्क तुम्हाला दिसून येतात. त्या ठिकाणी जे माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला जातो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा, ते जातं चतुर्थक क्षेत्रामध्ये. पण हा जर तुम्हाला तृतीय क्षेत्रामध्ये जर ऑप्शनमध्ये आला तर तृतीयक समजायचं हा उपप्रकार आहे. त्याच्यानंतर आहे IT सेक्टर, हे चतुर्थक क्षेत्रामध्ये जातं. त्याच्यानंतर आहे शिक्षण. शिक्षण जे आहे, शिक्षण म्हणजे एज्युकेशन जर ऑप्शनमध्ये तृतीय क्षेत्र दिलं तर तृतीय क्षेत्रच राईट म्हणायचं, परंतु ऑप्शनमध्ये तृतीयक नाही आहे आणि चतुर्थक आहे तर चतुर्थक राईट म्हणायचं. खरं बघता म्हणजे शिक्षण मीन्स एज्युकेशन हे चतुर्थांश क्षेत्रामध्ये येतं, परंतु ऑप्शननुसार हा तृतीय क्षेत्राचा उपप्रकार असल्या कारणाने तो तृतीयक सुद्धा आपण मानत असतो. त्याच्यानंतर आहे सल्ला सेवा, काउन्सिलिंग सर्व्हिसेस.
आता कन्सल्टिंग सर्व्हिसेस किंवा काउन्सिलिंग सर्व्हिसेस, बऱ्याचशा अशा सेवा असतात की फोनवरच आपल्याला सांगतात की असं नाही करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, तसं नाही करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. हा एक सेवेचाच भाग आहे, म्हणून तो तृतीय क्षेत्रामध्ये सुद्धा मोडतो, परंतु हा एक उपप्रकार असल्या कारणाने आपण त्याला चतुर्थांश क्षेत्रामध्ये सुद्धा टाकत असतो. ठीक आहे, तुम्हाला कळलेलं असेल, म्हणून तुम्हाला सांगतो इथं फिनिश करूया. आणि फिनिश केल्यानंतर पूर्णच्या पूर्ण तुम्हाला अशा प्रकारची PDF प्राप्त होते. मित्रांनो, मी सध्याच म्हणजे आजच काय केलेलं आहे की माझं जे ॲप्स आहे, ॲपचं नाव मी तुम्हाला सांगतो. ॲपचं नाव आहे स्टडी अप. स्टडी अप ह्या माझ्या ॲप्सवर एक कोर्स निर्माण केलेला आहे. ओके, त्या कोर्समध्ये चं नाव आहे सरळ सरळ ओनली तलाठी. ओनली तलाठी. ओनली तलाठी 150 पेक्षा काय होतात तर जास्त. ओके, 150 पेक्षा जास्त मित्रांनो मी याच प्रकारचे तुम्हाला पॉईंट्स अर्थात घटक शिकवलेले आहे. ओके, ते सर्वच्या सर्व घटक मी तुम्हाला त्या स्टडी अप माझ्या ॲप्सवर एका कोर्समध्ये उपलब्ध करून देत आहोत. त्याची फीज आहे 1000 रुपये. आणि यूट्यूबवर मी तुम्हाला याच्यातले 20% जे व्हिडिओज आहे, जे टॉपिक आहे ते यूट्यूबवर शिकवणार. मात्र 150 पेक्षा जास्त टॉपिक मी माझ्यावाल्या त्या कोर्समध्ये टाकणार आहोत. निश्चितचपणे तुम्ही तो कोर्स जॉईन करा आणि माझं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा, एवढीच आशा बाळगतो आणि तेच थांबतो. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.